हॅलो नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. होप सो तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास व्यवस्थित करीत असाल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने 2024साठी जे मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील अर्थशास्त्र विषयांतर्गत 2022मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे 18 ते 21 अंतर्गत या वर्षात जे अर्थशास्त्र विषयांतर्गत जे प्रश्न विचारलेले होते ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. सोबतच राज्यशास्त्रामध्ये 17 ते 23 अंतर्गत या वर्षात राज्य लोकसेवा आयोगाने MPSCने जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची एक प्लेलिस्ट सविस्तर डिस्कशन झालेली आहे. त्याची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करून देणार आहे. ते देखील तुम्ही बघा, म्हणजे एकदा रिव्हिजन होईल. सविस्तर डिस्कशन केलेलं आहे त्यामुळे तुमच्या नजरेखालून गेलं तर आपल्याला लक्षात येईल की क्वेश्चनचा पॅटर्न कसा बनवलेला आहे किंवा कोणत्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो आणि त्याला ऑप्शन कसे सेट केलेले आहेत आणि कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. ओके, तर या व्हिडिओत आपण 2022मध्ये अर्थशास्त्र विषयात जे काही प्रश्न आपल्याला विचारले होते ते आपण सविस्तर पद्धतीने डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न होता तो पहिला प्रश्न किंमत वाढ, ज्याला आपण चलनवाढ असे म्हणतो. तर किंमत वाढ किंवा भाववाढ देखील आपण म्हणतो, इन्फ्लेशन इंग्लिशमध्ये. ते इन्फ्लेशनबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर भाववाढ, ज्याला आपण इन्फ्लेशनलाच भाववाढ म्हणतो. तर भारतातील भाववाढीत पुरवठ्याच्या बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते म्हणते. कुठले दीर्घकालीन धोरण जे आहे ते या पुरवठ्याच्या बाजूने उपलब्ध ठरू शकते. आता जे काही चलनवाढ घडून येते ते दोन प्रकारे घडून येतात. एक तर वस्तू व सेवांची किंमत वाढ कशामुळे होऊ शकतो, तर मागणीमुळे चलनवाढ होऊ शकतो किंवा पुरवठ्यामुळे. तर हे त्या दोन गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आपण पुरवठ्या बाजूने कुठल्या गोष्टी भर देऊन आपण भाववाढीच्या काळात त्याच्यावर दीर्घकालीन धोरण म्हणून उपाय योजू शकतो हे आपल्याला लक्षात येईल. तर मागणीमुळे चलनवाढ कशामुळे घडून येतो, तर एक शासकीय खर्चात प्रचंड वाढ झाली. या आधीच्या व्हिडिओमध्ये, या आधीच्या 18-19 आणि 21मध्ये जे आपण प्रश्न चलनवाढी संदर्भात बघितलेलं आहे त्यामध्ये सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. ते जर तुम्ही बघितलेले असेल तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे किंवा प्रश्नाचे जे आन्सर आहे ते व्यवस्थित तुम्हाला देता येईल. म्हणून मी तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करतो की तुम्ही ते आधी व्हिडिओ बघा, नंतर पुढचे जे व्हिडिओ आहेत ते कॅरी ऑन करा. ओके, सो तरी पण आपण काही जे बेसिक आहेत ते आपण बघूयात. आता मागणीमुळे चलनवाढ कुठले घटक आहेत मागणीमुळे चलनवाढ होण्यासाठी कारणीभूत. पहिली जी आहे ते शासकीय खर्चात प्रचंड वाढ. शासनाने जर जास्त खर्च केला, जास्त पद्धतीने म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जो बजेट वगैरे आहे, अनुदानाची जे व्याप्ती वाढवली, त्याच्यानंतर लोकांच्या पैशामध्ये किंवा वेगवेगळे जे धोरणे आहेत वेलफेअर संदर्भात त्याच्यामध्ये त्यांनी खर्चात वाढ केली. तर अशा वेळेस लोकांचे हातात म्हणजे पैसा जास्त प्राप्त होतो. अनुदानाच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या योजनेत PM किसान सन्मान योजनेसारख्या योजनेअंतर्गत असेल, तर अशा वेळी लोकांजवळ पैसा आल्याकारणाने त्यांची वस्तू खरेदी करण्याची, वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि परिणामतः त्या वस्तूची किंमत वाढ घडून येते. ओके, मागणीमुळे किमतीत वाढ होते. तुटीच्या अर्थभरणा, तेच आता सांगितलं की तुटीच्या अर्थभरणामुळे जास्त पैसा आपल्या अर्थव्यवस्थेवर ओतल्या कारणाने वस्तू व सेवांची मागणी वाढल्याने परत त्या वस्तू व सेवांची किमतीमध्ये वाढ घडून येतात. त्याच्यानंतर आहे चलन पुरवठ्यातील वाढ. जास्त पैसा छापल्याने जास्त पैसा लोकांकडे येते, बँकेमध्ये जास्त पैसा बँकेकडे येते आणि बँक त्या पत पुरवठ्याच्या स्वरूपात किंवा चलन पुरवठ्यातील जे आहे पत निर्मितीच्या संदर्भात ते आपल्या जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना कर्जाऊ देतात आणि कर्ज घेतल्यानंतर ग्राहकांजवळ पैसा जो आहे, पैसा आल्याच्यानंतर ते खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा मार्केटमध्ये ते खर्च करतात आणि परिणामतः किंमत वाढ घडून येतो. त्याच पद्धतीने खाजगी खर्चात वाढ आहे. लोकसंख्येत वाढ झाल्या कारणाने जे
आधी 2 लोकांसाठी जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी कमी पैशामध्ये होतं, तर आता 4 लोकांसाठी परत जास्त पैसा लागणार आहे. म्हणजे वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि परिणामतः किमतीमध्ये वाढ घडून येतो. त्याच्यानंतर काळा पैसा, ब्लॅक मनी अर्थव्यवस्थेत ओतला जातो मार्केटमध्ये आणि त्यातून देखील भाववाढ घडून येते. अंतर्गत कर्जाची परतफेड केल्याने केलं तर ज्यांच्याकडे ते कर्ज परतफेड केले आहे अशा व्यक्तींकडे ते पैसे प्राप्त होतात आणि परत ते वस्तू सेवांची मागणी करतात व परिणामतः किमतीमध्ये वाढ घडून येतो. त्याच्यानंतर आहे निर्यातीमधील वाढ आणि करांमधील घट. करांमधील घट म्हणजे काय, तर आयकर आहे, मालमत्ता कर आहे, कॉर्पोरेशन टॅक्स आहे. म्हणजे वैयक्तिक ज्या काही उत्पन्न गटातले जे कर आहे ते त्या करांमधील जे दर आहेत ते कमी केले तर त्यांच्याजवळ दर कमी केल्याने ते आधी जितके कर देत होते त्यापेक्षा कमी कर द्यावा लागतो आणि परिणामतः काही पैसे शिल्लक राहतात, बचत म्हणून उरतात आणि ते बचत ते वस्तू व सेवांच्या मागणीवर करतात. ओके, परिणामतः मागणीमध्ये चलनवाढ घडून येतो. आता पुरवठ्याच्या बाजूने कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे चलनवाढ घडून येतो, तर एक आहे कृषी उत्पादनातील चढ-उतार. ओके, कृषीमध्ये जर कृषी उत्पादनात जर व्यवस्थित उत्पादन झाले नाही तर अशा वेळेस मार्केटमध्ये कमी मालसाठा जातो आणि परिणामतः किमतीमध्ये वाढ घडून येतात. अपुरी औद्योगिक वाढ. ओके, अपुरी औद्योगिक वाढ म्हणजे काय, तर ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आहे, माल वाहतूक असेल, त्याच्यानंतर त्या मालाला किंवा एखाद्या वस्तू व सेवेला ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे आहे जपून ठेवण्यासाठी ते नसतील तर अशा वेळेस अपुरी औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ते देखील त्याच्यामुळे मार्केटमध्ये कमी प्रमाणात ते वस्तूंचा पुरवठा होतो आणि परिणामतः मागणी जास्त असल्याकारणाने पुरवठा कमी असल्याने देखील किमतीमध्ये वाढ घडून येतो. त्याच्यानंतर आहे उत्पादन घटकांची दुर्मिळता. उत्पादन घटकांची दुर्मिळता म्हणजे काय, तर जे काही उत्पादनाचे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे 4 घटक आहेत ते 4 घटकाला व्यवस्थित त्यांच्या जे काही मोबदला आहे ते मोबदला व्यवस्थित मिळाले नाही तर ते आपले जे काम करण्याचं आहे ते अक्षम असतात, असक्षम असतात. अशा वेळेस वस्तूची मागणी व किंमत वस्तूंची जी पुरवठा आहे त्याच्यावर इम्पॅक्ट पडण्याची शक्यता असतो. परिणामतः किमतीमध्ये वाढ घडून येते. औद्योगिक कलह असेल, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, त्यामुळे नैसर्गिक संकट आले असतील, पिकांचे नुकसान झाले असतील, अशा पद्धतीने पिकांचे उत्पादन कमी होतो आणि परिणामतः मार्केटमध्ये कमी प्रमाणात जातात व त्यामुळे मार्केटमध्ये कमी गेल्या कारणाने त्याची मागणी ऑलरेडी वाढल्या कारणानं किंवा त्यांची मागणी असल्याने ते तितका पुरवठा करू शकत नाही. परिणामतः किंमत वाढ करावा लागतो. ओके, व्यापाऱ्यांना किंमत वाढ केल्यामुळे त्यांना जास्त नफा प्राप्त होत असतो. अशा पद्धतीने व्यापारी वर्गाकडून केली जाणारी साठेबाजी, माल साठवून ठेवणे, मालाचा जो पुरवठा आहे तो थांबवून ठेवणे आणि साठेबाजी पद्धतीने नफेखोरी करणे या पद्धतीने देखील किंमत वाढ होतो. ग्राहकांकडून केली जाणारी साठेबाजी. ओके, त्याच्यानंतर आहे घट्ट उत्पादन फळाच्या नियमांच्या कार्यवाही, यामुळे देखील हे होतं आणि किंमत वाढ होतो. एकांगी उत्पादन म्हणजे एकाच वस्तूचे उत्पादन दुसऱ्या वस्तूला मागणी कमी असेल तर त्या वस्तूचे उत्पादन कमी केलं जातं. परिणामतः एखाद्या वेळेस त्या वस्तूची मागणी वाढली तर त्यामुळे किंमत वाढ होण्याची शक्यता असते. निर्यातीत वाढ जर निर्यातीमध्ये आपण वाढ केलं, बाहेर देशामध्ये निर्यात जास्त प्रमाणात केली तर आपल्या देशातील ज्या काही गरजा आहेत ते भागू शकत नाही. परिणामतः त्या वस्तूंची किमतीमध्ये वाढ घडून येते. अशा पद्धतीने पुरवठ्याच्या बाजूने चलनवाढ घडून येतो. आता या पुरवठ्याच्या बाजूने जे चलनवाढ घडून येते त्यांना रोखण्यासाठी कुठले बदल आपण करू शकतो त्या संदर्भात जे दीर्घकालीन उपयुक्त ठरू शकतात त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर एक आहे, पहिली जी आहे ती बदलती उत्पादन रचना. जी आपली उत्पादन रचना आहे ते बदलणे. ओके, दुसरी गोष्ट काय आहे तर नियोजित आयात धोरण. आयात निर्यात धोरण आहे ते नियोजित असायला पाहिजे. म्हणजे आपण किती वस्तूंचा निर्यात करणार आहोत, किती टक्के वस्तूंची आयात करणार आहोत, आयातीवर कुठले बंधन असणार आहे, निर्यातीवर कुठले बंधन किंवा कुठल्या सवलती असणार आहेत हे देखील आपण या धोरणामध्ये ठरवित असतो. ज्यामुळे भाववाढीमध्ये जे काही भाववाढ आहे ते व्यवस्थित प्रमाणात बॅलन्स ठेवण्यासाठी मदत होऊ शकतो. त्याच्यानंतर वाहतुकीवर भर. इन्फ्रास्ट्रक्चर, समजा एखादा पहाड जर हिली एरियाज असेल आणि हिली एरियाजमधील उत्पादनाची जे काही म्हणजे उत्पादन वस्तू आहे तो एखाद्या शहरामध्ये नेण्यासाठी जर व्यवस्थित वाहतुकीचा जो सुविधा असतील, रोड ट्रान्सपोर्ट व्यवस्थित असतील तर योग्य त्या ठिकाणी वेळेवर पोहोचेल आणि नाशवंत वस्तू जी आहेत ते खराब होण्यापासून वाचवले जाईल. ओके, त्यामुळे देखील आपल्याला पुरवठ्याच्या बाजूने भाववाढ कमी करण्यास मदत होऊ शकतो.
आता जे डी विधान आहे त्या ठिकाणी या डी विधानामध्ये नाशवंत म्हणजे लवकर खराब होणाऱ्या वस्तूसाठी साठवण सुविधा आपण फ्रीज वगैरे मोठ्या ज्या काही बर्फामध्ये त्याला खोली म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी जर वस्तू साठवून ठेवता येत असेल तर ते जास्त कालावधीसाठी ठेवू शकतो आणि परिणामतः ते आपण मार्केटमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. अशामुळे जे वस्तू व पुरवठ्याच्या जे काही भाववाढ आहे ते कमी करण्यास आपण या पद्धतीने धोरण राबवू शकतो. ओके, सो वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, ज्याला जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक असे म्हटले जाते, त्या संदर्भात कुठले भाग विचारात किंवा कुठले घटक विचारात घेतले जात नाही असा एकंदरीत प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेला आहे अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न, बालमृत्यूदर, साक्षरता. तर कुठले घटक विचारात घेतले जाते आणि कुठले घटक विचारात घेतले जात नाही. तत्पूर्वी आपण जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक इंडेक्स काय आहे ते बघूयात. तर एखाद्या देशामध्ये जीवनमान किंवा कल्याण मोजण्याचा हा एक प्रयत्न आहे. ओके, म्हणजे एखाद्या देशाचं जीवनमान कसं आहे, तेथील त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थित सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, त्यांचं जीवन कशा पद्धतीने चालतो, त्या संदर्भात त्यांची क्वालिटी, जीवनाची एकंदरीत लाईफची क्वालिटी कशी आहे ते चेक करण्याचं एक साधन म्हणून या फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्सला घेतला जातो. ओके, कन्सिडर केला जातो. यामध्ये 3 गोष्टींचं मूल्य विचारात घेतले जाते. कुठल्या 3 गोष्टी आहेत ते? तर एक आहे वयाच्या 15व्या वर्षी मूलभूत साक्षरता दर किती आहे. ठीक आहे, म्हणजे साक्षरता दर विचारात घेतला जातो. अर्भक मृत्यूदर, ज्याला इन्फंट मोर्टॅलिटी, ओके, ते विचारात घेतलं जातं. आणि 1 वर्षाचे अपेक्षित आयुर्मान, म्हणजे 1 वर्षाच्या दरम्यान जे अपेक्षित आयुर्मान आहे, किती टक्के बालकं जिवंत राहतात, त्याचा विचार देखील या ठिकाणी घेतला जातो. ओके, तर या सर्व जे काही आहेत, साक्षरता दर, अर्भक मृत्यूदर आणि अपेक्षित आयुर्मान यांचा विचार या ठिकाणी केला जातो. आणि ते 1 ते 100 या स्केलवर समान भारित असते. म्हणजे त्यांचं जे मार्किंग असते ते 1 ते 100 यांच्या दरम्यान असतो. ओके, 1 म्हणजे अतिशय कमी आणि 100 म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचा जीवनमान उपलब्ध असणे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी इंडेक्स आहे ती कोणी शोधून काढली? तर M.D. मॉरिस म्हणून एक अर्थतज्ञ आहेत स्वीडनमधील. त्यांनी, आय थिंक स्वीडन, आता मी रिकॉल करू शकत नाही, ते एकदा सर्च करा गुगलमध्ये म्हणजे समजेल. तर मला वाटते स्वीडनमधीलच आहे ते M.D. मॉरिस. यांनी 1979मध्ये 23 देशांच्या अभ्यासासाठी 23 देशांची एक संघटना स्थापन केलेली आहे, युरोपियन कंट्री. त्याला ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिल अशा पद्धतीने या ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये 23 देशांचा समावेश होतो. आणि या 23 देशांचे जे काही जीवनमान आहे ते तेथील लोकांचे, त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील, स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, पोषण, शिक्षण, अशा विविध निर्देशांकाचा त्यात समावेश केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने त्यांनी यासाठी त्यांच्या जीवनमानाचा तपास करण्यासाठी किंवा क्वालिटी चेक करण्यासाठी या फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्सचा वापर करण्यात आलेला आहे. ओके, तर कोणी विकसित केलं आहे? तर M.D. मॉरिस. हे लक्षात ठेवा, कधी? 1979मध्ये. ओके, आता याच्यामध्ये कुठले घटक समाविष्ट होतात? आपल्याला कुठल्या घटक समाविष्ट केले जात नाही या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर अपेक्षित आयुर्मान आहे का? बरोबर आहे. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्नाचा वापर केला जातो का? तर नाही. पर कॅपिटा इन्कमचा वापर या ठिकाणी किंवा विचार केला जात नाही. बालमृत्यूदर ऑफकोर्स केला जातो. इन्फंट मोर्टॅलिटी, ज्याला अर्भक मृत्यूदर असे आपण म्हणतो, आणि लिटरसी, ज्याला साक्षरता म्हणतो, त्याचा देखील विचार केला जातो. ओके, सो आपल्याला विचार कुठल्या गोष्टीचा केला जात नाही, तर दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम. सो अशा पद्धतीने तुम्ही हे बघू शकता, लाईफ एक्सपेक्टन्सी, त्याच्यानंतर आहे इन्फंट मोर्टॅलिटी आणि बेसिक लिटरसी रेट. ओके, आणि या ठिकाणी ते इंडेक्स कसं काढायचं त्या संदर्भात दिलेलं आहे फॉर्म्युला, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला टोटल पॉवर्टी गॅप संदर्भात दिलेलं आहे की योग्य विधान कुठले आहे या संदर्भात दिलेलं आहे. तत्पूर्वी आपण पॉवर्टी गॅप काय आहे ते बघूयात. तर पॉवर्टी गॅप म्हणजे काय? तर जे दारिद्र्य रेषेपासून सरासरी लोकसंख्येची कमतरता किंवा जगण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक उत्पन्नाची किमान पातळी दर्शवते. पॉवर्टी गॅप काय आहे? तर एकीकडे जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, हे एक प्रकारची दारिद्र्य रेषा आहे, आणि दारिद्र्य रेषेवर असणारे कुटुंबांचे उत्पन्न आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांचे उत्पन्न
या दरम्यान जी दरी आहे किंवा जो गॅप आहे त्यालाच आपण पॉवर्टी गॅप म्हणतो. ओके. तर ही पॉवर्टी गॅप अशा संदर्भात आपण वापरतो. एखाद्या देशाच्या यामुळे काय होतं तर एखाद्या देशाच्या गरिबीची किती तीव्रता आहे ते या पॉवर्टी गॅपच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतं. आता ही संकल्पना विकसित कोणी केलेली आहे? तर ही संकल्पना जागतिक बँकेने विकसित केलेली आहे. ओके. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आणि जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार 2011 मध्ये भारतातील गरिबीची जी दरी आहे किंवा गॅप आहे ती 4.8% होती. हे सुद्धा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. 2011 नुसार 4.8% गरिबीची दारिद्र्य. आता प्रश्नाकडे येऊया. टोटल पॉवर्टी गॅपमध्ये काय दिलेलं आहे? तर दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन या टोटल पॉवर्टी गॅपमध्ये करते. तर हेच पहिलेच बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी दारिद्र्याबद्दल बोलतो आणि दारिद्र्य रेषेवरील जी खाली आहे त्याला वर आणण्यासाठीची एक प्रकारची पॉवर्टी गॅप आहे ते या अनुषंगाने इथं दर्शवलेलं आहे. ओके. आता निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे ते आहेत का? तर नाही. दोन्हीमधील दरी किती आहे? दारिद्र्य रेषेच्या वर आणि खाली त्याच्या दरम्यानची जी दरी आहे त्यालाच आपण पॉवर्टी गॅप म्हणतो. त्यामुळे हे तर चुकीचं असणार आहे. प्रत्येक उत्पादक घटकाला मिळणाऱ्या उत्पादक घटकाचा काही संबंध नाही या ठिकाणी. एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष काही नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. या ठिकाणी ते जे टोटल पॉवर्टी गॅप आहे त्या संदर्भात कशा पद्धतीने मेजर केलेलं आहे त्याचे डायग्राम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य संदर्भात ज्या काही प्रोग्राम्स आपण गव्हर्नमेंटद्वारे राबवले जातो त्याच्या अनुषंगाने या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे की दारिद्र्यात घट किंवा उपजीविका प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेलं आहे? ओके. म्हणजे भारताचा जो गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्लस UNDP. ओके. UNDPने कोणत्या इनिशिएटिव्ह जे आहेत दारिद्र्य घट करण्यासाठी त्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण करणे, बहुराज्यीय आरोग्य सेवा म्हणजे आरोग्य सेवेसंदर्भात क्षमता सुधारण्यावर असेल, प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स संदर्भात ज्या काही आहे गुड गव्हर्नन्स संदर्भात असतील, त्याच्यानंतर आदिवासी विभाग, राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. तर असे सर्वच कार्यक्रमांना म्हणजे या ठिकाणी दिलेले जे काही आहे ग्रामीण भागात गृहनिर्माण, त्याच्यानंतर आरोग्य सेवा, त्याच्यानंतर आहे गुड गव्हर्नन्सच्या बाबतीत असेल आणि आदिवासींच्या संदर्भात आदिवासी विभागांच्या संदर्भात राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण अशा सर्वच जे स्कीम्स आहेत किंवा योजना आहेत त्यांना कार्यक्रमांना या UNDPने पाठबळ दिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली? तर अतिशय फॅक्च्युअल आहे हे. जवळपास सर्वांना माहीतच असेल. जर सिरियसली तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर 2013 पासून. ओके. 2013 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लिंगभाव आधारित ज्याला जेंडर बेस्ड बजेट आपण म्हणतो. तर हे जेंडर बेस्ड बजेट कधीपासून अंमलात म्हणजे आपण लागू केलेलं आहे महाराष्ट्रात? तर 2013 पासून. आता लिंग आधारित बजेट म्हणजे काय? तर बजेटमध्येच स्त्रियांच्या विकासासाठी सक्षमीकरणासाठी एक विशिष्ट तरतूद त्यांच्यासाठी करून ठेवले म्हणजेच लिंग आधारित बजेट. ओके. आता 2005 मध्ये भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये लिंग आधारित बजेट जारी करण्यास सुरुवात केली 2005 मध्ये. मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते 2013 पासून या लिंग आधारित बजेटला स्वीकारलेले आहे. ओके. कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र. ओके. म्हणजे आपल्याला दिसून येते की 2005 मध्ये आपण केंद्र शासनावर स्वीकार करतोय आणि 2013 मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र कसं काय मागे पडला. आता सरकारी धोरणामध्ये महिलांचं कल्याण सुधारण्यावर या ठिकाणी या बजेटमध्ये भर दिलेला असते. ठीक आहे. हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजेत. सोप्या पद्धतीने महिलांसंदर्भात बालकांसंदर्भात विशिष्ट तरतूद आपल्या रेग्युलर बजेटमध्येच विशिष्ट तरतूद करणे म्हणजेच काय त्यालाच आपण जेंडर बेस्ड बजेट असे म्हणतो. आता पुढच्या प्रश्नात आपण 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? एकंदरीत लोकसंख्येवर आधारित हे प्रश्न आहे आणि लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आणि विशेषतः बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश. तर कुठले? तर आपल्याला अतिशय फॅक्च्युअल आहे. जर या 4 राज्यांच्या बाललिंग गुणोत्तराविषयी माहिती असेल तरच या प्रश्नाचं उत्तर आपण किंवा
जास्त किंवा कमी जर माहीत असेल तेव्हाच या प्रश्नाला आपण हँडल करू शकतो किंवा टॅकल करू शकतो. ओके, तर या ठिकाणी बघू शकता लिंग गुणोत्तर. आता सर्वात आधी आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय तर ते बघू. तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. ओके, प्रति 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया जन्माला आलेल्या आहेत त्यांची जी प्रमाण काढला जातो त्यालाच आपण लिंग गुणोत्तर असे म्हणतो. भारतात स्त्रियांची लोकसंख्या आणि भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे गुणोत्तर किती आहे हे शोधण्यासाठी लिंग गुणोत्तर हे एक मौल्यवान स्रोत आहे किंवा साधन आहे. आता 2011च्या जनगणनेत असे दिसून आले की 2011च्या भारतातील लोकसंख्येचे प्रमाण 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहे. म्हणजेच काय, 943 इतकी भारताची लिंग गुणोत्तर आहे 2011च्या जनगणनेनुसार. जे 2001 मध्ये 933 स्त्रिया ह्या 1000 पुरुषांमागे होत्या. बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर बाललिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटात जे प्रति 1000 मुलांमागे म्हणजे पुरुष बालकांमागे त्याच वयोगटातील मुलींची किती संख्या आहे त्याला आपण बाललिंग गुणोत्तर असे म्हणतो. तर 2011 नुसार 919 ही म्हणजे 1000 मुलांमागे 919 मुलींची त्या वयात 0 ते 6 वर्ष वयोगटातील आपल्याला ते एकंदरीत लक्षात येतं. सो 919 हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी कर्नाटकमध्ये बाललिंग गुणोत्तर किती आहे तर 948, महाराष्ट्रात 894, केरळ 964 आणि मध्य प्रदेश 918. म्हणजे बघा या ठिकाणी सर्वात कमी आहे कुठला, महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, 894. म्हणून सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नामध्ये आपल्याला जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालील कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे असे सांगितलेले आहे. म्हणजे काय, तर ज्या काही भारतामध्ये जी शहरीकरणाची जी समस्या आहे वाढत्या लोकसंख्येमुळे, तर कुठले गोष्टी किंवा कुठल्या बाबी जबाबदार आहेत किंवा कुठल्या बाबी कारणीभूत आहेत या शहरीकरणाला, तर ते घटक कुठले आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ते त्याच्यात विधानांनुसार विधानांमध्ये दिलेलं आहे की खराब स्थानिक प्रशासन, अत्यल्प वित्त पुरवठा, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा. तर कुठले घटक जबाबदार आहेत शहरीकरणाला, तर खराब स्थानिक प्रशासन होते का, तर ऑफकोर्स खराब स्थानिक प्रशासनामुळे करप्शन वगैरे मध्ये वाढ घडून येतं. परत परिणामतः झोपडपट्टीमध्ये वाढ घडून येते. झोपडपट्टी शहरांमध्ये एन्क्रोचमेंट होत असेल तर बाहेरून ग्रामीण भागातून जे लोक जे कामगार कामाच्या निमित्तानं कामाच्या शोधात शहरामध्ये येतात ते शहरात एखाद्या झोपडीच्या ठिकाणी किंवा एखाद्या झोपडपट्टीमध्ये आपला किंवा निवासी राहतात आणि परत त्या ठिकाणी जे काही प्रशासन आहे ते प्रशासन योग्य पद्धतीने त्या झोपडपट्टीमध्ये किंवा स्लम एरियाकडे लक्ष देत नाही. मग तो विविध समस्या, आरोग्याच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात, शिक्षणाच्या समस्या निर्माण होतात, पाण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाही, जे मूलभूत पायाभूत गरजा आहेत ते प्राप्त होत नाही. त्यामुळे देखील शहरीकरणाच्या याच्यामध्ये समस्यामध्ये निर्माण होण्यास महत्त्वाचं निराकरण करण्यासाठी या खराब स्थानिक प्रशासनामध्ये सुधार घडवून आणणे गरजेचं आहे. ओके, सो पहिला जे पर्याय आहे ते बरोबर आहे, विधान जे आहे ते. त्याच्यानंतर अत्यल्प वित्त पुरवठा हे देखील तितकंच महत्त्वाचं कारण आहे. अत्यल्प वित्त म्हणजे कमी वित्त पुरवठा केल्याने प्रशासन देखील पाहिजे त्या प्रमाणात इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हाती घेऊ शकत नाही. त्यामुळे अत्यल्प वित्त पुरवठा हे देखील नागरीकरणामध्ये शहरीकरणाच्या बाबतीत ज्या समस्या निर्माण होतात त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन योग्य पद्धतीने नसणे आणि पर्यावरणाचा दर्जा त्या ठिकाणी खालावत जातो. वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होते, प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं, पाण्याचं प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल किंवा इतर ज्या काही प्रदूषणात्मक घटक आहेत त्यामुळे पर्यावरणाचा दर्जा खालावत जातो. सो वरीलपैकी सर्व ज्या काही कारणे आहेत ते शहरीकरणाच्या भागात शहरीकरण होत असताना समस्या उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरत आहेत. ओके, तर या ठिकाणी एक अहवाल प्रसिद्ध झालेला होता, इंडियाज अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर नीड टू क्रॉस 840 बिलियन्स ओव्हर नेक्स्ट 15 years, न्यू वर्ल्ड बँक रिपोर्ट. म्हणजे
वर्ल्ड बँकने अशा पद्धतीचा एक अहवाल दिलेला होता की 15 वर्षात 840 अब्ज कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणे भारत सरकारला म्हणजे क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे. त्यामुळे तेव्हा त्या ठिकाणी या गुंतवणुकीमुळेच शहरी भागाचा विकास घडून येईल अशा पद्धतीचा अहवाल या ठिकाणी दिलेला होता. तर त्या अहवालावर आधारित अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. ओके, तुम्ही हे नंतर वाचू शकता. PDF मध्ये उपलब्ध असेल. टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही या PDF या लेक्चरची PDF डाउनलोड करून ते वाचू शकता. आता या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की लिंगभाव असमानता निर्देशांक, ज्याला आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स असे म्हणतो, हे आधीच्या आपल्या PYQ विश्लेषण करत आलेलो आहे 18-19 मध्ये. त्या ठिकाणी सविस्तर आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे मी इथं सविस्तर सांगणार नाही. फक्त प्रश्नाची जी योग्य उत्तरं आहेत ते मी सांगणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही ते नंतर वाचाल किंवा आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल. प्रश्नाचं जे आन्सर आहे ते व्यवस्थित तुम्हाला देता येईल. ओके, तर कोणते विधान लागू होतो या संदर्भात आहे आरोग्य, त्याच्यानंतर आहे सक्षमीकरण, श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना या जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समुळे येतो. त्याच्यानंतर आहे GII चे मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते का. त्याच्यानंतर आहे प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटप सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. तर कुठले बरोबर आहे, तर हे तीनही बरोबर आहेत. एकतर ते लिंग जे याच्यामध्ये आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजार, महिलांचे आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा श्रम बाजारातील सहभाग दर किती आहे ते देखील या ठिकाणी विचारात घेतले जातो. आणि प्रत्यक्षात या लिंगभाव काढून किंवा GI चे इंडेक्स काढून त्यानुसार असमानतेची तीव्रता किती आहे ते देखील दर्शविले जातो आहे. आणि संसदेमध्ये जागा किती आहेत यावरून सक्षमीकरणाचे आंशिक मापन केले जाते, हे देखील बरोबर आहे. आता 2023 मध्ये एक अहवाल प्रकाशित झालेला होता नॅशनल हेल्थ सर्व्हे, ज्याला आपण म्हणतो फॅमिली हेल्थ सर्व्हे 6 नुसार. त्यामध्ये असं दिलेलं आहे की महिलांचा जो सहभाग दर आहे तो जवळपास 37% आहे. पुरुषांच्या तुलनेत 37% आहे. ते तुम्ही लक्षात असू द्या. ओके, 2023 मध्ये किती 37% महिलांचा सहभाग दर कदाचित विचारू शकतो येणाऱ्या काळामध्ये. तर या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. जसं याच्यात दिलेलं आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, याचे 3 डायमेन्शन आहेत. एक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे आरोग्याचे जे काही जनन आरोग्य. त्याच्यानंतर आहे एम्पॉवरमेंट, सशक्तीकरण किंवा सबलीकरण. त्याच्यानंतर लेबर मार्केट म्हणजे सहभाग दर, कामामध्ये सहभाग दर. यानुसार आरोग्यामध्ये काय तर मॅटर्नल मोर्टॅलिटी म्हणजे माता मृत्यू दर किती आहे आणि ॲडोलसेंट फर्टिलिटी म्हणजे वर्षाच्या काळात किती जनन दर त्या मातेच्या संदर्भाने विचारात घेतला जातो. ओके, त्याच्यानंतर आहे एम्पॉवरमेंटमध्ये पार्लमेंट रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय तर संसदेमध्ये महिलांची जी सहभागिता किती टक्के आहे ते देखील विचारात घेतलं जातं. त्याचप्रमाणे एज्युकेशनच्या बाबतीत देखील एज्युकेशनमध्ये सेकंडरी लेवल किंवा त्यापेक्षा वरच्या स्तरावर त्यांनी किती शिक्षणामध्ये किती प्रगत आहेत पुरुषांच्या तुलनेत ते देखील विचारात घेतलं जातं. आणि लेबर मार्केटमध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन सहभाग दर. ओके, तर या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानुसार GII म्हणजेच काय जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स काढला जातो. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पर्याय योग्य पर्याय असणार आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. या ठिकाणी आपल्याला भूमी राशी या एका ॲप्लिकेशन बेस्ड किंवा वेब बेस्ड प्रणालीवर क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की भूमी राशी या आंतरजाल म्हणजे काय इंटरनेट, या इंटरनेट आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत, तर ते विधान कुठले आहे. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे की ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली का. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही तयार केलेली आहे का. त्याच्यानंतर आहे भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय म्हणजे डिजिटल सोबतच यांत्रिक म्हणजे डिजिटली ते साठवून ठेवणे म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कुठले जी आहे ते बरोबर आहे त्या या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी भूमी राशी आहे
भूमी राशी. ओके, तर हे मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजेच काय, तर जी दुसरं जे विधान आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाद्वारे प्रणालीद्वारे सुरू करण्यात आली ते बरोबर आहे. ओके, कोणाद्वारे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. आणि तिसरे जे विधान आहे ते देखील बरोबर आहे, भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्ण डिजिटलायझेशन करणे, ते देखील बरोबर आहे, कारण या टायटलमध्येच दिलेलं आहे लँड ॲक्विजिशन पोर्टल म्हणून. ओके, डिजिटली ते साठा किंवा डाटा आहे तो आपल्याकडे आपल्या वेबसाईटमध्ये समाविष्ट करून ठेवणे किंवा सेव्ह करून ठेवणे. आणि ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी प्रणाली आहे ती 1 एप्रिल 2018ला कार्यान्वित करण्यात आली. ओके, भूमी राशी ही भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने करणार आणि परिणामी सर्व भागधारकांना अधिक फायदा होणार. ओके, यामध्ये महामार्ग पायाभूत विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी भूसंपादन अधिसूचनेच्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी सिंगल पॉईंट प्लॅटफॉर्ममधून भूमी राशीची रचना केलेली आहे. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण वेगवेगळे ट्रान्सपोर्ट जे रोड रस्ते बांधतो त्यावेळेस त्या संदर्भात जी भूमी असते किंवा जमीन असतो त्याचा एकंदरीत ऑनलाईन रेकॉर्ड करण्यासाठी ही या भूमी राशीची जी वेब बेस्ड प्रणाली आहे ती सुरू करण्यात आली, इतकं लक्षात ठेवा. ओके, आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला शाश्वत विकासाच्या अनुषंगाने जे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या अनुषंगाने जी Rio20 परिषद झालेली होती 2012मध्ये, त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात कुठले विधान योग्य आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की जून 2014मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडलेली होती काय. दुसरा पर्याय दिलेला आहे, या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आले, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे म्हणतो. तिसऱ्या याच्या पर्यायात दिलेला आहे की हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे या परिषदेत स्वीकारण्यात आलेली होती का. त्याच्यानंतर चौथ्या पर्यायात दिलेला आहे की या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आलेले होते का. आता कुठले पर्याय आहेत ते बरोबर आहेत. तत्पूर्वी आपण Rio20 परिषद कधी झाली होती काय आहे ते बघूयात. तर Rio20 परिषद ही या ठिकाणी बघू शकता, Rio20 परिषद कधी कोणाची आहे, तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे ज्याला या ठिकाणी निरंतर विकास म्हटलेलं आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. तर शाश्वत विकासाच्या अनुषंगाने Rio20 परिषद झालेली होती कधी, 13 ते 22 जून 2012मध्ये. ओके, 13 ते 22 जून 2012मध्ये कुठं, रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी. ओके, रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी झालेले होते, ज्याला अर्थ समिट 2022 किंवा Rio+22 असे देखील 20 असे म्हटले जाते. ओके, Rio+20. तर या Rio+20मध्ये काय दिलेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय समन्वय शाश्वत विकासासाठी कसा सुधारता येईल या संदर्भाने हे परिषद भरवण्यात आली होती, ज्यात शाश्वत विकास साधण्यासाठी आणि लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हरित अर्थव्यवस्था कशा निर्माण करता येईल. ओके, हरित अर्थव्यवस्था कशा पद्धतीने निर्माण करता येईल त्या संदर्भाने काही विधान केलेले होते. ओके, ज्यामध्ये पीटर ए पिहर यांनी ग्रीन संदर्भात एक बुक पब्लिश केलेलं होतं, ज्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, ज्यात विकसनशील देशांना विकासासाठी हरित मार्ग शोधण्याची परवानगी देण्यासह 2 मुख्य विषय होते. ओके, कुठले 2 मुख्य विषय होते, तर एक आहे शाश्वत विकासासंदर्भात शाश्वत विकास घडवून आणणे आणि हरित अर्थव्यवस्था, हे 2 विषय मुख्यतः या ठिकाणी या कॉन्फरन्समध्ये घेण्यात आलेले होते. सो आता प्रश्नाकडे येऊयात. ही परिषद 2014मध्ये झाली का, तर चुकीचं आहे. 2014मध्ये नसते, ते 2014मध्ये न होता 2012मध्ये झालेली होती. ब्राझील या ठिकाणी ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी. ओके, त्यामुळे या ठिकाणी 2014 नसून 2012 आहे, त्यामुळे पर्याय जे एक आहे ते बाद ठरतो आहे. त्याच्यानंतर आहे या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय आपण 2000मध्ये आणलेला होता, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, ज्याला MDGs म्हणतो. ओके, MDGs ते त्यामध्ये 8 ध्येय समाविष्ट करण्यात आलेले होते, ते देखील आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आता तिसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्त्वे या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली होती का, तर बरोबर आहे. हरित विकासासंदर्भात आपण जे काही तत्त्व आहे ते या ठिकाणी स्वीकारण्यात केलेलं होतं. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. आणि या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे अधिकार काढून घेण्यात आले, निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. अशा पद्धतीचं निगेटिव्ह स्टेटमेंट सहसा चुकीचं असतं. ओके, त्यामुळे चुकीचं आहे ते.
त्याच्यानंतर या ठिकाणी आपला नीती आयोगाचे जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात जे अहवाल प्रसिद्ध होतात त्या अहवालाच्या संदर्भात 2020-21मध्ये जे अहवाल प्रसिद्ध झाले होते त्याच्या अनुषंगाने काही आकडेवारी या ठिकाणी विचारलेली आहे. अतिशय फॅक्च्युअल जर तुम्ही तो अहवाल वाचलेला असेल तरच या प्रश्नाचं उत्तर देता येईल, अन्यथा प्रश्न स्किप केलेला बरा. तर या ठिकाणी दिलेलं आहे की भारताचा जो निर्देशांक आहे 2020-21मध्ये 66पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20मध्ये 60 होता, तर 2018-19मध्ये 57 होता. आणि ब विधान आहे 2020-21मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची जी कामगिरी आहे तर 15पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिलेली आहे. कुठले पर्याय बरोबर आहेत, कुठले विधान बरोबर आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो. या ठिकाणी एक PIB जे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जी आहे आपले भारत सरकार जे गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत काम करतं ते अशा पद्धतीचे अहवाल प्रसिद्ध करत असते. आणि जर तुम्ही रोज डेली बेसिसवर PIB वाचत असाल आणि विशेषतः एखादा अहवाल प्रसिद्ध झाल्याच्यानंतर किंवा आज जो बजेट आला म्हणजे आज 1 फेब्रुवारीमध्ये आपण बजेट मानतो त्या संदर्भात जो बजेट वगैरे त्या संदर्भात समरी या PIBमध्ये टाकला जातो. तर ते जर तुम्ही वाचत असाल तर त्याच्यातून डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नीती आयोग SDG इंडिया निर्देशांक डॅशबोर्डच्या गुणांमध्ये 2019 ते 20 मध्ये 60, 2018-19मध्ये 57 वरून 2020-21मध्ये 66पर्यंत सुधारणा करून भारताने शाश्वत विकासाची जी काही उद्दिष्टे आहेत त्यामध्ये पूर्ण करण्यात प्रगती केली आहे. ॲज इट इज जो स्टेटमेंट या ठिकाणी दिलेला आहे PIBमध्ये तो ॲज इट इज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, हे बघू शकता. ओके. आणि 2020-21मध्ये कोरोना संकट असताना हे देखील या रिपोर्टवरूनच घेण्यात आलेलं आहे. ओके. तर ते तुम्ही रिपोर्ट या ठिकाणी स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते वाचू शकता कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केला जातो किंवा PDF मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊनच जाईल. ओके. तशा पद्धतीचा रिपोर्ट नीती आयोग जाहीर करत असतो. ते त्या रिपोर्टच्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला सहस्त्र विकासक ध्येय ज्याला आपण MDGs जे 2000मध्ये स्वीकृत करण्यात आलेले होते, जे 2015पर्यंत पूर्ण करायचे होते, असे 8 गोल्स होते. त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे, ते कुठले बरोबर होते. तर याविषयी आपण सविस्तर डिस्कस केल्या कारणाने मी या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन परत टाकलेलं नाही. ते तुम्ही आधीच्या व्हिडिओ जर बघाल किंवा ते आधीचे जे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की MDGs म्हणजे काय आणि या संदर्भात जे आहे या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ते देखील तुम्ही आन्सर करू शकता. ओके. आपण प्रश्न वाचूयात. आता सहस्त्र विकास उद्दिष्टे MDGs साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. आता काही आउटकम्स म्हणजे MDG जे आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स त्या संदर्भात भारताने जे काही भूमिका बजावलेली आहे किंवा भारताची जे आउटकम्स आहेत या संदर्भाने MDGच्या संदर्भाने ते किती आपण सक्षम कितपर्यंत सक्सेसफुल ठरलेलो आहोत त्या संदर्भाने अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीत आपल्या अंडरस्टँडिंगवर कॉन्सेप्च्युअल बेस्ड अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो त्यावर प्रश्न आधारित आहे. भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केलेली आहे. आता सम पद्धतीने म्हणजे काय तर भारताने या MDGचे काही दारिद्र्य कमी करण्यासंदर्भात जो गोल होता त्या संदर्भात सम पद्धतीने म्हणजे काय तर एखादा A व्यक्ती आहे, A व्यक्तीच्या उत्पन्न 100 रुपये असेल आणि B व्यक्तीच्या उत्पन्न 10 रुपये असेल तर A व्यक्ती बीच्या तुलनेत श्रीमंत आहे. ओके. पण तो गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून जो 1000 रुपयेवाला व्यक्ती आहे, 1000 रुपये ज्याच्याकडे 1000 रुपये त्याला आपण श्रीमंत मानतो. मात्र जेव्हा आपण या दोन्हींसाठी योजना राबवतो तर योजनेमध्ये 100 रुपयेवाला व्यक्तीला जास्त फायदा होतो कारण योजनेचा लाभ याला 20 रुपये मिळाले. ओके. योजने थ्रू गव्हर्नमेंट थ्रू तर त्याचे जो इन्कम आहे टोटल तो 120 रुपये होतो आहे. ओके. परिणामतः B वाल्याला त्याच्याकडे आधीचे 10 रुपये आणि गव्हर्नमेंटकडे गरिबी निर्मूलनासाठी दारिद्र्य घटासाठी 20 रुपये असे 30 रुपये होतो आहे. तर अशा वेळेस जरी गव्हर्नमेंटने 20-20 रुपये त्या दोन्हीला दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी दिलेले असले तरी जे दारिद्र्याची जी घट आहे ते पद्धतीने झाली का तर नाही. एकाला जास्त एकाला कमी म्हणजे विषम पद्धतीने दारिद्र्यामध्ये घट झालेली आहे. तर हे सम पद्धती या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. A या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने ते पर्याय आपण एलिमिनेट करूया ते विधान. ओके. A या ठिकाणी आहे
हे या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी आहे. ओके, तर या तीनही पर्याय गेले. पर्याय क्रमांक 1 आपल्याकडे उरलेला आहे फक्त एक. फक्त बी आणि सी बरोबर योग्य असणार आहे असा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. आता 2015मध्ये अंतिम रेषेनंतर म्हणजे काय, तर जे शेवटची जी लाईन आहे डेडलाईन 2015ची, ते भूकबडी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेबरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी बघू शकता इंडिया वॉज ऑन ट्रॅक, म्हणजे ट्रॅकवर आहे. कशा संदर्भात, जे काही भुकेचे प्रमाण आहेत ते कमी करण्यात. ऑफकोर्स आपण ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या वेळेस आपल्या देशामध्ये प्रचंड भूकमारी होती, हळूहळू ती कमी करण्यात आली. आणि आता तर जे काही गरीब कल्याण योजनेअंतर्गत मुफ्तमध्ये किंवा फ्रीमध्ये जे रेशन वगैरे अंत्योदय योजनेअंतर्गत अंत्योदय लाभार्थींना मिळतो किंवा BPL लाभार्थींना मिळतो. त्यामुळे जे अन्न भूकमारी संदर्भात जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मागे म्हणजे कमी करण्यात थोड्या पद्धतीने का होईना पण आपण त्या ठिकाणी यशस्वी ठरलो आहे. त्यामुळे बी जे आहे ते बरोबर असणार आहे. महिला सक्षमीकरण अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे, हे देखील बरोबर आहे. सो अशा पद्धतीने बी आणि सी योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या प्रश्नामध्ये महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने, ओके, म्हणजेच काय, तर योजनेसंदर्भात हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने जी योजना सुरू केलेली आहे कोणासाठी, तर महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी. तर त्या सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा अशा पद्धतीने आहे. अतिशय फॅक्च्युअल आहे. या योजनेविषयी तुम्हाला जर त्यावेळेस माहिती असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने प्रश्न आन्सर बरोबर करू शकता. फॅक्च्युअल आहे. या ठिकाणी जी योजना होती ती होती महिला ई-हाट. ओके, या ठिकाणी बघू शकता महिला ई-हाट, ज्याची टॅगलाईन या ठिकाणी टुवर्ड्स अ न्यू डाऊन अशा पद्धतीने टॅगलाईन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, आणि याच्यात महिला हाट, आता महिला हाट कधी सुरू झाली, तर महिला हाटची सुरुवात 6 मार्च 2016 करण्यात आली. कुणासाठी, तर जे महिला उद्योजक आहेत तर महिला उद्योजकांच्या आकांक्षा आणि गरजा पूर्ण करण्याचा एक प्रकारचा उपक्रम आहे जो आधीच या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे. ओके, हे एक महिलांसाठी एक व्यासपीठ असणार आहे. ओके, महिलांसाठी एक विपणन व्यासपीठ आहे जे 6 मार्च 2016 सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, जे डिजिटल इंडिया आणि स्टँड अप इंडियाचा उपक्रमाचा एक भाग म्हणून देशभरातील महिलांसाठी हा उपक्रम आहे. आणि येथील भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय महिला कोष RMK अंतर्गत हे व्यासपीठ उभारले आहे. कोणत्या कोशांतर्गत, तर राष्ट्रीय महिला कोष बालविकास मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय. सध्या हे महिला ई-हाट आहे ती प्रणाली आहे ती बंद करण्यात आली आहे किंवा बंद झालेली आहे. ओके, ते लक्षात असू दे. सो या प्रश्नाचा जो योग्य आन्सर असणार तो पर्याय क्रमांक 3 महिला ई-हाट. या ठिकाणी वन स्टॉप सेंटर संदर्भात दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. वन स्टॉप सेंटर हे भारत सरकारने 1 एप्रिल 2015 पासून सुरू केलेलं आहे. ओके, कशासाठी, तर हे एक प्रकारे अम्ब्रेला स्कीम आहे ज्या अंतर्गत पोलीस फॅसिलिटेशन्स, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर सहाय्य, सल्ला, मानसिक सामाजिक सल्ला, हिंसेच्या परिणामांना दुरुस्ती करण्याचा किंवा दुःखी असणाऱ्या महिलांना तात्काळ आश्रय पुरवतात. ओके, वन स्टॉप सेंटर काय, तर ज्या काही महिलांसंदर्भात ज्या काही विविध योजनेसंदर्भात असतील किंवा त्यांच्या आरोग्यविषयक सोयीसुविधा असेल किंवा त्यांच्या हिंसाचाराच्या ज्या काही गोष्टी असतील, त्यांच्या तणावासंदर्भात मानसिक छळ झालेला असेल, तर अशा पद्धतीने अशा विषयाअंतर्गत सल्ला किंवा समुपदेशन करण्याचे काम या वन स्टॉप सेंटर अंतर्गत केलं जातो आहे. ओके, सध्या किती वन स्टॉप सेंटर आपल्या देशामध्ये आहे, तर 730 जिल्ह्यांसाठी 733 वन स्टॉप सेंटर मंजूर करण्यात आलेले आहे, हे लक्षात असू द्या. ओके, आता या ठिकाणी काही वन स्टॉप सेंटरला सखी सेंटर देखील म्हटलं जातं, हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. आणि इथं दिलेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सोशल काउन्सिलिंग करणे, ओके, सोशल काउन्सिलिंग करणे, मेडिकल सपोर्ट, लीगल सपोर्ट देणे, इमर्जन्सी रिस्पॉन्स देणे. त्याच्यानंतर आहे असिस्टन्स टू वुमन लॉज FIR, म्हणजे FIR संदर्भात पोलिसांकडे जर एखादी महिला हिंसाचाराच्या विरुद्ध आलेली असेल तर त्यांना सहाय्य करणे, शेल्टर निवारा उपलब्ध करून देणे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स फॅसिलिटी
अशा पद्धतीने या वन स्टॉप सेंटरच्या अंतर्गत विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी आपल्याला धोरणावर विचारलेलं आहे की स्वयंसेवी संस्था जे काही राष्ट्रीय धोरण आहे तर त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येतो. यात स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात कोणत्या स्वयंसेवी संस्थांचा समावेश होतो अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे औपचारिक अनौपचारिक गट, समाज गटातील गट आधारित संस्था, धर्मादाय संस्था आणि समर्थक संस्था. तर आपण मागील जर प्रश्नपत्रिका बघितलं तर याच्यामध्ये राष्ट्रीय युवा धोरण झालं, राष्ट्रीय महिलांविषयीच्या धोरणासंदर्भात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय जे चाइल्ड लेबर प्रोजेक्ट आहे त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर हे आपल्याला धोरणावर नेहमी 1 किंवा 2 प्रश्न, किमान 1 तरी प्रश्न असतो. तर जर ते तुम्हाला प्रश्न बरोबर आणायचे असतील तर लक्ष्मीकांतचं एक गव्हर्नन्स म्हणून बुक आहे किंवा पुस्तक आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित त्यातील जे धोरण चॅप्टर आहे, पॉलिसी, नॅशनल पॉलिसीज, तर ते तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला एक प्रश्न हमखास म्हणजे 2 मार्क तुमच्या राज्यसेवेमध्ये फिक्स होणार आहे. ओके, तर या ठिकाणी दिलेलं आहे की कुठल्या संस्था आहेत ते. ओके, कुठल्या संस्थांचा समावेश या गटामध्ये होतो स्वयंसेवीच्या संस्थाच्या. औपचारिक अनौपचारिक गटाचा समावेश होतो का. त्याच्यानंतर समाज गटातील संस्था आहेत, धर्मादाय संस्था आहेत, समर्थक संस्था आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे हे धोरण आहे ते 2007मध्ये स्वयंसेवी संघटनांचे राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले. या संस्थांना अधिक बळकट करणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांचा विकास करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. आता या ठिकाणी व्हीओ म्हणजे काय, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. ओके, ज्याला स्वयंसेवी संस्था आपण म्हणतो. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, तर नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, परोपकारी, वैज्ञानिक आणि तांत्रिक इत्यादी विचारांवर आधारित लोकसेवेत गुंतलेल्या संस्था. ओके, संस्थेची व्याख्या दिलेली आहे. कोणती संस्था, नैतिक असतो, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय असेल, धार्मिक, परोपकारी, वैज्ञानिक, तांत्रिक इत्यादी विचारांवर आधारित गुंतलेली संस्था म्हणजे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. यामध्ये त्याच्यानंतर या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो, तर औपचारिक व अनौपचारिक गटाचा जे प्रश्नात दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे समुदाय आधारित संस्था, ज्या समाज गटावर आधारित संस्था दिलेल्या आहे. बिगर सरकारी विकास संस्था म्हणजेच काय, तर जे समर्थक संस्था आहेत ते धर्मादाय संस्था. ओके, धर्मादाय संस्था आणि समर्थन संस्था. ओके, समर्थक जी संस्था आहे त्यांचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या याच्यामध्ये सविस्तर पद्धतीने आपल्याला दिसून येतो. ओके, पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला हा शेवटचा प्रश्न असणार आहे आणि एकंदरीतच हे जे प्रश्न आहे मित्रांनो ते म्हणजे इकॉनॉमी संदर्भात जे प्रश्न आपल्याला विचारलेले होते आयोगाने त्याच याच्यावर म्हणजे त्याच सेक्शनमध्ये या राज्यव्यवस्थेचा किंवा पॉलिटीचा प्रश्न ॲड करण्यात आला. तरी पण काही हरकत नाही, आपलाच विषय आहे, आपण बघूयात, देख लेंगे इसको भी. ओके, सो या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगासंदर्भात म्हणजे काय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, कोणती विधाने बरोबर आहेत. ओके, तर या ठिकाणी दिलेलं आहे की घटनात्मक संस्था जी 2004मध्ये अस्तित्वात आली, हे बरोबर आहे का. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जमातीच्या ज्या काही हक्क आहेत, संरक्षण आहे, त्या वचने विरोधात तक्रारींची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो का. त्याच्यानंतर आहे आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कर्तव्य आहे का. तर कुठले विधान बरोबर आहेत. तत्पूर्वी आपण राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग काय आहे ते बघूयात. तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब जे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 338A ज्याला आपण 338A म्हणतो, या कलमामध्ये याचा समावेश केलेला आहे. ओके, रचना कशी असते, तर याची सुरुवात किंवा या NCSTची स्थापना 19 फेब्रुवारी 2004 पासून अनुच्छेद 338 मध्ये सुधारणा करून 89व्या घटना दुरुस्तीनुसार अधिनियम 2003 द्वारे संविधानात नवीन अनुच्छेद म्हणजे नवीन कलम 338 समाविष्ट करण्यात आलेली आहे. ही एक घटनात्मक संस्था आहे. ओके, यामध्ये या संस्थेची किंवा या आयोगाचे उद्दिष्ट काय असतात, तर या NCST द्वारे राज्यांतर्गत किंवा इतर कोणत्याही कायद्यानुसार
एस-टीला म्हणजे शेड्यूल ट्राईब बांधवांना प्रदान केलेले विविध सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे अधिकार यांच्याकडे असते. सोबत सरकारला दिलेल्या इतर कोणत्याही आदेशानुसार अशा सुरक्षा उपायांचे मूल्यमापन करणे हे देखील अधिकार त्यांच्याकडे असतो. संरचना कशी असते याची एकंदरीत रचना तर एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सदस्य म्हणजे एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य म्हणजे जवळपास 5 सदस्य या ठिकाणी या नॅशनल शेड्यूल ट्राईबमध्ये 5 सदस्य असतात. कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब आणि नॅशनल कमिशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस असे हे तीनही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, घटनात्मक संस्था आहे जे आहेत 338 आर्टिकल अंतर्गत येणारे. त्यांची रचना 5 सदस्यीय असते, ज्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. ओके, ते लक्षात असू द्या. याच्यामध्ये अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. इतर सदस्य म्हणजे 3 सदस्य हे 3 वर्षाच्या कार्यकालासाठी पद धारण करतात. त्यांचा कार्यकाल किती असतो? 3 वर्ष. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. ओके, आणि पुनर्नियुक्तीस ते पात्र नसतात. त्यांना दर्जा कसा असतो तर कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा अध्यक्षांना असतो, तर उपाध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. आणि जे इतर सदस्य आहेत त्यांना भारत सरकारच्या सचिवाचा दर्जा असतो. हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. ही जी घटनात्मक संस्था आहे ती 2004 मध्ये अस्तित्वात आलेली होती का? तर बरोबर आहे. ॲक्ट 2003चा आहे, पण 89वी घटना दुरुस्ती मात्र 19 फेब्रुवारी 2004 मध्ये या NCSTची स्थापना करण्यात आली. त्यामुळे जे आहे ते बरोबर असणार आहे. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणावचने विरोधात तक्रारीची चौकशी करणे हे आयोगाचे कर्तव्य काय? बरोबर आहे. आदिवासी समाजासंदर्भात किंवा आदिवासी किंवा अनुसूचित जमाती ज्या काही शेड्यूल ट्राईब आहेत त्यांच्या संदर्भात जे काही घटक आहेत त्या घटकासंदर्भात मूल्यमापन करण्याची जबाबदारी यांच्याकडे असते. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यावर भर देतो का? तर ऑफकोर्स देतो. आणि आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुधारण्यावर देखील भर देतो. ओके, अशा पद्धतीने वरीलपैकी सर्व हे योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण जे अर्थशास्त्र अंतर्गत 2022 मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. या आधीच्या व्हिडिओ 2018 ते 22 पर्यंत आपण जे प्रश्नपत्रिका आहे ते विश्लेषण व्यवस्थित केलेलं आहे. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट दिलेली आहे इकॉनॉमिक्सची. त्याचप्रमाणे पॉलिटी संदर्भात जे प्रश्न आपण डिस्कस ऑलरेडी केलेले आहेत त्याची पण दिलेली आहे. ते तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ती PDF उपलब्ध करून देतो आहे. सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओत आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू, धन्यवाद.